गोकुळ साखर कारखाना धोत्री यांच्याकडील 2025-26 हंगामातील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हा, अक्कलकोट परिसर तसंच 30 गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. थकीत ऊस बिल तात्काळ मिळावं या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी पूनम गेट परिसरात ठिय्या आंदोलनाला देखील सुरुवात केली. 4 हुतात्मा पुतळा, पार्क चौक, इंदिरा गांधी स्टेडियम इथून वाजत गाजत मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी, महिला आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचं थकीत बिल तात्काळ जमा करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गोकुळ साखर कारखान्यानं गेल्या 5 महिन्यापासून ऊसाचं एकही बिल अदा केलेलं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक चक्र पूर्णपणे विस्कळीत झालं असून संसार, मुलांचं शिक्षण, आरोग्य तसंच पुढील पिकासाठी लागणारा खर्च भागवणं कठीण झालंय. ऊसाची रक्कम 15 दिवसात देणं कायद्यानं बंधनकारक असतानाही संबंधित प्रशासन आणि साखर विभागानं ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. RRC प्रक्रिया पूर्ण होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. या आंदोलनात अरविंद बेडिके, ॲडव्होकेट अमोल शयारील, नरे, अंबादास शिवशंकर, सचिन विश्वनाथ, प्रशांत सुरवसे, गणेश नरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. धाराशिव जिल्ह्यामधले शेतकरी आहोत. गोकुळ कारखान्याने अद्यापपर्यंत एकही रुपया दिला नाही. साधारणपणे आमचे 110 कोटी रुपये त्यांच्याकडे अडकलेले आहेत. आम्ही आजपासून मान्य जिल्हाधिकारी पूनम गेट येथे उपोषणाला बसणार, ठिय्या आंदोलन करणार आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही. मग दत्ता शिंदेंना आमचं आव्हान आहे की आमच्या शेतकऱ्याचे पैसे सगळे पै ना पै दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही. कुठला कारखाना? गोकुळ कारखाना धोत्री. कुठल्या भागातले शेतकरी आहेत तुम्ही सगळे? सगळे आम्ही तुळजापूर तालुक्यातले जास्तीत जास्त 40 गाव आहेत. इतरही अक्कलकोट तालुक्यातले काय गाव आहेत, असं साधारणपणे तुळजापूर तालुक्यातले 40 गाव आहेत. बार्शी तालुक्यातले काय गाव आहेत, मोहोळकडले काही शेतकरी आले आहेत, काही निलंग्या तालुक्यातले आहेत, काही उमरगा तालुक्यातले, अक्कलकोट तालुक्यातले आहेत. बऱ्याच वेगवेगळ्या गावचे शेतकरी, दक्षिण सोलापूर मधले काही शेतकरी. किती हप्ते मिळाले तुम्हाला? संबंधित लोकांना तुम्ही भेटलात? संबंधित लोकांना तुम्ही भेटलात? साखर आयुक्ताला भेटलोय, साखर आयुक्त सोलापूरला भेटलोय, पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. आमचं म्हणणं शासनाने दखल घालावं, आमचे शेतकऱ्याचे पैसे मिळावेत हीच आमची मूळ भावना आहे.